पुढच्या बातम्यांकडे वळूयात। अजित पवार गट लोकसभेच्या 10 ते 12 जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळतेय। बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे। धाराशिव, परभणी, बुलढाणा, हिंगोलीच्या जागांवर सुद्धा त्यांचा आग्रह आहे। भाजप जवळच्या गडचिरोली, म्हाडा जागेसाठी सुद्धा अजितदादा गट आग्रही असल्याची माहिती मिळतेय। TV9 मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। येत्या 2 दिवसांमध्ये होणाऱ्या महायुतीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार आहे आणि अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये महायुतीचे जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित होणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा अद्यापर्यंत संपलेला नाहीये। जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय असणार आहे ते अद्यापर्यंत निश्चित झालेलं नाहीये। मात्र या सगळ्या याच्यामध्ये महायुतीकडे अजित पवार गटाने 10 ते 12 जागांचा प्रस्ताव हा ठेवलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने बारामती, सातारा, त्यासोबतच शिरूर आणि रायगड या 4 जागा तर प्रामुख्याने अजित पवार गटाकडून मागण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच भाजपकडील ज्या काही जागा आहेत, अर्थातच गडचिरोली आणि म्हाडा या जागांवरती सध्या भाजपचे खासदार आहेत, मात्र त्या जागांचा सुद्धा प्रस्ताव अजित पवार गटाकडून देण्यात आलेला आहे। मात्र प्रस्ताव जरी 10 ते 12 जागांचा असला तरी अद्यापर्यंत सूत्र हे निश्चित होऊ शकलेलं नाहीये। येत्या 2 दिवसांमध्ये महायुतीच्या जागा वाटपासाठी बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे तो निश्चित केला जाऊ शकतो। त्यासोबतच अमित शहा सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असणार आहेत आणि अमित शहांसोबत सुद्धा महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। याच बैठकीमध्ये महाराष्ट्रातलं महायुतीचं जागा वाटपाचं जे सूत्र असेल ते निश्चित होणार अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।